नमस्कार शेतकरी बांधवांनो, आता आपण आलेलो दौंड तालुक्यातील खडकी या गावी. आपण पाहू शकता या कांद्याचा प्लॉट कसा आहे. आपण पाहता क्षणी आपल्याला समजेल की कांद्याचा प्लॉट कसा आहे, काय आहे. आपण हेच गोष्ट जाणून घेणार आहोत की यांनी प्राची कृषी तंत्रानुसार ह्या कांद्याचं सर्व काही लागवड झालेलं आहे आणि हा कांदा किती दिवसाचा आहे, यासाठी कोणती कोणती खतं वापरलेली आहेत साहेबांनी, तर आपण त्यांच्याशी विचारूयात. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय सर? फत्तेसिंग भवनराज शितर. सर, आपण सांगू शकता की आपला कांदा आपण प्राची ॲग्रोच्या तंत्रानुसार वापरलेला आहे. याचे कांद्याचे दिवस किती भरले किंवा कोणती खतं वापरली? हे जे 65 दिवस भरले, 65-66 दिवस झाले. कुबेर, अजून टॉप 10, फास्ट रिझल्ट, हे सगळं ड्रेचिंग वगैरे व्यवस्थित सगळं संपूर्ण प्राची ॲग्रोच्या सगळं नियोजनानुसार तुम्ही घेतलेलं. हा सगळा प्लॉट तुम्ही नियोजनानुसार केलेला आहे आणि हा रिझल्ट तुम्हाला आतापर्यंत मिळालेला आहे. या अगोदरही तुम्ही वापरत होता, कांदा करत होता आणि आता तुम्ही कांदा करताय. प्राची ॲग्रोच्या शेड्यूल नुसार तुम्हाला कसं वाटतं यंदा सगळ्यात बेस्ट आहे, एकदम सगळ्यात भारी. आणि पाहुणे पण येतात आमचे की म्हणतात की आम्ही असा प्लॉटच पाहिला नाही आतापर्यंत, असं सांगतात सगळे. आणि आम्हाला पण 100% लय भारी रिझल्ट आला. अजून काय आपल्या प्रेक्षकांना सांगाल की प्राची ॲग्रोचं शेड्यूल कसं आहे, काय याबद्दल किती सांगा आपल्या प्रेक्षकांना माहिती द्या. प्राची ॲग्रोचं शेड्यूल एकदम छान आहे. संपूर्ण त्यांच्या म्हणण्यानुसार जर शेड्यूल ठरवलं तर 100% रिझल्ट येतो. म्हणजे तुम्ही सगळे काही ड्रेचिंग वापरलेले ज्या शेड्यूलनुसार तारखेनुसार साहेबांनी सगळं तारखेनुसार. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता फतेसिंग शितोळे साहेबांनी जे आहे संपूर्ण शेड्यूल वापरलेले, त्यांचा रिझल्ट तुम्ही डायरेक्ट पाहू शकता आपल्या डोळ्यांशी. संपूर्ण हा रिझल्ट तुम्ही पाहू शकता. पातळीची साईज काय असेल, कांद्याची साईज काय. हा प्लॉट 60 ते 65 दिवसाचा आहे. 66 ते 65 दिवस. 66 ते 65 दिवसामध्ये हा कांद्याचा प्लॉट पाहू शकता. कुठेही मर झालेली दिसत नाही, कुठेही करप्याचा प्रादुर्भाव दिसत नाहीये. संपूर्ण नियोजनानुसार हा प्लॉट झालेला आहे. त्यामुळे तुम्ही रिझल्ट तुमच्या डोळ्याने पाहू शकता. मित्रांनो, आता आपल्यासोबत यांचं भैयासोबत आहे. भैया, आता आपलं नाव सांगा. आदित्य शितोळे. आपल्याला कसं वाटतंय की आपण कांदा केलेला आहे, गेल्या वर्षी केला असेल, यंदा सुरुवात कशी झाली आपली प्राची ॲग्रोपासून? सुरुवात मागच्या वर्षी आपण कांदा केलता, त्याला शेवटचा डोस दिलता. ते ओके अँड फास्ट रिझल्ट आहे. ते इतका खतरनाक हे प्राची ॲग्रोचं. त्यांच्या शेड्यूलनुसार मग आम्ही ह्या वर्षी पण घेतलं. म्हणजे गेल्या वर्षी चांगला रिझल्ट आल्या कारणामुळे तुम्ही यावर्षी पूर्ण शेड्यूलच घेतलं, लागणीपासून ते आतापर्यंत आहे. ती सुरुवात कशी केली होती शेताच्या कसणीपासून किंवा सुरुवात करून? आपण स्टार्टिंगला बेड काढले. 4 फुटाचा बेड आहे, त्याच्यावर ड्रिपची एक लिटल हातरली आणि त्याच्यावरती हा कांदा लागवण केली. आणि ते पहिल्या दिवसापासून जे सरांनी शेड्यूल लावून दिलंय आपल्याला, ते सरांच्या शेड्यूलनुसार पहिला डोस टाकला, दुसरा किती दिवसानंतर टाकला? 35 ते 40 दिवसानंतर. दुसरा 35 ते 40 आणि तिसरा 45 ते 50 दिवसांनी टाकला. त्याचा 65 ते 66 दिवसाचा कांदा आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की रिझल्ट कसा आहे प्राची ॲग्रोचा. हे कांदा बघा असा कमरेला लागतोय. काही ठिकाणी कांदा कमरेपर्यंत सुद्धा आहे आणि काही ठिकाणी कांदा आपण पाहू शकता कमरेच्या वरती चाललेला आहे. हा रिझल्ट आता 65 ते 65 दिवसाचा आहे. आणि हाच आता आपलं शेड्यूल 100 दिवसापर्यंत रेग्युलर करा, असं सगळ्या मित्रांना सांगणं. शेतकरी मित्रांनो, तुम्ही पण ते सरांचं सगळं शेड्यूलनुसार तारखेनुसार सगळं जे असेल ते घ्यावं, असा रिझल्ट येतोय. मित्रांनो, आपण पाहू शकता डे टू डे सगळं तारखेनुसार हे मार्गदर्शन यांना मिळालेलं आहे. त्यामुळेच हा मार्गदर्शनाशिवाय काहीच होत नाही. तुम्हालाही माहित असेल की शिक्षणाशिवाय आपल्याला ज्ञान मिळत नाही, तसंच मार्गदर्शनाशिवाय देखील असं रिझल्ट पाहायला मिळत नाही. तुम्हाला हे असा रिझल्ट पाहायचा असेल तर आपल्या स्क्रीनवरती शेड्यूल आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे. तुम्ही कॉल करून आपला संपूर्ण शेड्यूल आणि संपूर्ण माहिती घेऊ शकता. धन्यवाद.